राज्यातील आदिवासी बांधवांच्या मूलभूत हक्कांची आणि त्यांच्या विकासाच्या प्रश्नांची झालेली उपेक्षा विधान परिषदेच्या सभागृहात तीव्रतेने समोर आली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघात करत स्पष्ट शब्दात सरकारच्या विरोधाभासी धोरणांवर टीका केली। तुम्ही समृद्धी महामार्ग उभा करा, शक्तीपीठांची स्वप्न रंगवा, पण आदिवासींना निदान पिण्याचे पाणी तरी द्या, असा थेट सवाल करत खडसे म्हणाले, सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचे बजेट इतर वर्गांकडे वळवलं जातं। आधी या विभागांचे स्वतंत्र बजेट असायचं, आता ते जनरल गटात टाकलं जातं। त्यांनी पुढे उघड केलं की आजही अनेक आदिवासी कुटुंबांना नाल्यावरून पाणी आणावं लागतं। योजनांचा गाजावाजा होत असला तरी त्यांची अंमलबजावणी कुठेच दिसत नाही। सामाजिक न्याय मंत्री स्वतः सांगतात, तुम्ही योजना मांडा, पण योजना तयार करायची जबाबदारी कुणाची, असा सवालही खडसेंनी उपस्थित केला। या सगळ्याचा गाभा राज्याच्या ढासळलेल्या आर्थिक धोरणांमध्ये आणि दिशाहीन खर्चात आहे। लक्ष कोटींचे प्रकल्प, झगमगाटी उद्घाटनं, पण आदिवासी, दलित, मागासवर्गीय समाजासाठी मूलभूत गरजांनाही निधी नाही। हीच आजची महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेची खरी शोकांतिका आहे। राजकारण विकासाचं नाटक करत असलं तरी खऱ्या गरजूंना दुर्लक्षित करतंय। सत्तेच्या राजकारणात आदिवासी केवळ निवडणूक रणनीती बनलेत, त्यांचा विकास मात्र कागदापुरता। खडसेंचे विधाने विधान परिषदेत या वास्तवावर झणझणीत प्रकाश टाकला। आदिवासींना योजना नकोत, न्याय हवा, ही मागणी आजही अनुत्तरित आहे।